मी कैलास पांढरे, सरपंच संगीता पांढरे यांचा पती. आमच्या गावामध्ये जय भवानी तरुण मंडळ व मध्यवर्ती तरुण मंडळ या दोन्ही मंडळाच्या आराध्य महिला हे दरवर्षी आमच्या गावामध्ये कष्ट करून दोन्ही देवीची सेवा करतात. त्यासाठी आम्हाला एक उपक्रम राबवायचा होता. तर संगीताताई कैलास पांढरे यांनी मला सांगितलं की आपण महिलांना सर्वांना फराळीचं वाटप करूया. त्या ठिकाणी आम्ही सर्व महिलांना 2-2 किलो फराळीचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे. त्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता एक समाजकारण करण्याच्या हेतूने आम्ही एक पाऊल पुढे जात आहोत. तर इथून पुढे सुद्धा आम्ही जितक्या आराधीन महिला आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना ज्या ज्या सुविधा लागतील त्या सुविधा इथून पुढे आम्ही त्यांना पुरवण्याचा उपक्रम राबवणार आहोत. नमस्कार, मी संगीता कैलास पांढरे, सरपंच गावडेवाडी. दरवर्षीप्रमाणे गावडेवाडी या गावात जय भवानी तरुण मंडळ आणि मध्यवर्ती तरुण मंडळ या दोन्ही मंडळाचा कार्यक्रम हा अतिशय उत्साहात पार पडतो. कुठलेही भेदभाव न करता गाव एकत्रितपणे हा कार्यक्रम एकदम आनंदात साजरा करतो. आणि जे आपले महिला मंडळ आहेत, आराधीन मंडळ, त्यांना एकूण 100 किलोचं फराळीचं वाटप करण्यात आले. त्यात भगर अर्धा किलो, शाबू अर्धा किलो, भगरीचं पीठ अर्धा किलो, साखर अर्धा किलो, याप्रमाणे 1-1 किलो हे चारही साहित्य मिळून 1-1 किलो प्रमाणे वाटप करण्यात आलेलं आहे. दोन्ही मंडळालाही असं कुठलेही भेदभाव न ठेवता एकत्रित सर्व गावच आमचं आहे, एकत्रित सर्व आराधीन महिलाही आमच्याच आहेत. त्यामुळे कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांना या प्रसादाचा लाभ भेटावा या उद्देशानेच हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. अजून तर सर्व जय भवानी तरुण मंडळ आणि मध्यवर्ती तरुण मंडळ, सर्व आराधीन मंडळींना, माता भगिनींना, तसेच सर्व उत्साही तरुण मंडळाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.